तर राम राम मंडळी. तर बघा, आज लवकरच बागेत गेलो होतो कारण जरा बाहेर जायचं होतं, त्यामुळे चला म्हटलं आज लवकरच जाऊ. आणि मस्तपैकी एक स्प्रे घेतला. तो स्प्रे तुम्हाला सांगतो कोणता होता, बोर्डो होता. आणि आजपासून आपण आपल्या बागेला बोर्डो मारायला सुरुवात केलेली आहे. मग अशा पद्धतीने लवकरच गेलो. छानपैकी ऊन पडलं होतं, रात्री थोडासा पाऊस झालेला होता. मस्तपैकी ब्लोअर भरला आणि छानपैकी पटकन बोर्ड मारून घेतला. त्यानंतर बघा, हे आमचं हत्तीघास कसं छान फुललेलं होतं. बघा, ही आमची विहीर आहे. अजून पाऊस तेवढा म्हणावं तसं नाही आहे, तरी देखील भर उन्हाळ्यात देखील विहीर काटोकाट आहे. हेच खरं शेतकऱ्याचं सुख असतं मित्रांनो. बघा, यानंतर हा चारा आपण कटिंग चालू केलं या चाऱ्याचं. आणि अशा पद्धतीनं हा बहरलेला चारा सगळा जो उन्हाळ्यात आपण तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल कशा पद्धतीनं आपण त्याचं रिकटिंग करतो आहे, तशा पद्धतीने ते चालू होतं. आणि हे आमचं काढायला चालूच होतं. आज दुसरा दिवस होता, लेबर एकच होते ते. यानंतर आम्ही चटकन निघालो दौऱ्यावरती. दौरा म्हणजे असं काही नाही खास, तर देवदर्शनाला जायचं होतं. म्हटलं चला आज थोडासा वेळ आहे, जाऊन येऊया. त्यानंतर पटकन आम्ही सहपरिवार सहकुटुंब पटकन निघालो. छानपैकी वातावरण होतं. हे बघा, 2 काळूबाळू कसे माकडाने बघायला लागलेत. तर अशा पद्धतीने आम्ही पोचलो गणपतीला. हे गणपती मंदिर नक्की तुम्हा सर्वांना माहीत असणारच आहे. तर मला कमेंटमध्ये सांगा हे गणपती मंदिर कोणतं आहे. तर आम्ही अशा पद्धतीने देवाला गेलो. छान वाटलं, बरं वाटलं. गाभारा, मस्त वातावरण, प्रसन्न वाटत होतं, शांत वाटत होतं. गर्दी पण काही फारशी नव्हती, त्यामुळं गेल्यावर थोडंसं बरं वाटलं. शांत निवांत दर्शन झालं. आणि हे बच्चे कंपनी हे असे चालू होते त्यांचे मौज मजा. या बारक्याला घंटा वाजवायला येत नव्हती, तर अशा पद्धतीनं त्यानं काहीतरी करून आपलं जुगाड कशी तरी घंटा वाजवली. आणि यानंतर पटकन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. बघा, पावसाचं थोडंसं वातावरण झालं होतं, पण पाऊस काही म्हणावं तसा नव्हताच. वाटलं होतं यावं, पण पाऊस काय नव्हता. तर मित्रांनो, आपला आजचा हा मिनी ब्लॉग कसा वाटला सांगा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.